नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026चं कुंभरास कुंभलग्नासाठी सर्व राशींचं काय म्हणणं आहे बघूया. कुंभराशी लाभस्थानातली, लाभ घेणारी, लाभ देणारी, अतिशय परोपकारी अशी शनीची, राहूची, हर्षलाची मूलत्रिकोण रास. उद्योजक कुंभराशीचे यांना कसे दिवस आहेत? संपूर्ण 18 सप्टेंबरपर्यंत महिनाभर रवी, बुध, केतू सप्तमातून बिझनेससाठी फळ. मुळातच शनीची विरागी वृत्ती असलेली ही रास आहे. पंचमेश सप्तमात सिंहेच्या गुरुमध्ये यांना प्रणय साफल्याचे योग आहेत. कुंभरास ही जरी शनीची विरागी शनीची रास असली तरी माणसाच्या आयुष्यामध्ये अनुदित गोलार्ध उपभोगल्याशिवाय उदित गोलार्धात माणूस जात नाही ना. त्यामुळे हे सगळं त्याच्याकडे आहेच. धनस्थानामध्ये लाभेश शनी पण राशीमध्ये हवे तेवढंच मिळणार आहे. या लोकांना हाव नसतेच. 6वा मंगळ शत्रूंचा त्रास तुम्हाला जाणवू देणार नाही. नोकरदार लोकांसाठी अडचणी येणार नाही आहेत कामामध्ये. गुरुच्या बरोबर प्रमोशन झालेलं असेल किंवा होईल. गृहकर्जाचं हे स्थान आहे. गुरु हे कर्ज मिळवून देईल. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसेही मिळतील. लग्नातला राहू शिक्षणाची संधी नोकरीमध्ये पण आणेल. नोव्हेंबर नंतर आणेल, त्यामुळे बाहेरची संधी मिळेल. विद्यार्थ्यांच्यासाठी या कुंभ राशीच्या लोकांना मंगळ 5वा आहे. कुठेतरी धाडस करून स्पोर्ट्समध्ये काही यश मिळवण्याची तुमची धडपड आहे. मंगळ हा पंचमामध्ये स्पोर्ट्सचा कारक आहे. राहूची दृष्टी आहे पंचमावर. शिक्षणामध्ये नवा विषय मागच्या गुरूंनी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला असेल तर त्यावर आता संशोधनाची संधी हा राहू आणतोय. गृहिणींसाठी राष्ट्राधिपती शनी हा कुटुंब स्थानामध्ये आत्तापर्यंत समजत होता त्या नात्यांमध्ये खरी नाती कशी आहेत तुमचा भ्रमनिरास होणार आहे. आपल्या घरामधली कुटुंबामधली नात्यांचा खरा अर्थ तुम्हाला हा शनी दाखवणार आहे. कुटुंबातल्या माणसांची पारख शहाणं करेल तुम्हाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भावंडे शेजारी यांच्याशी चांगलं नातं आहे. मौज मजेचे दिवस जातील. आरोग्यासाठी 8वा रवी सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये काळजी घ्या आरोग्याची. जुनी दुखणी डोकं वर काढणार आहेत. त्यामुळे शनीची दृष्टी पण आहे. शनी रवीचं ऑपोजिशन आहे धनस्थान आणि अष्टमस्थानाशी. अष्टमस्थान हे डिसीज आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. कुटुंबासाठी 9वा शुक्र तृतीयाकडे बघतो. सर्वांबरोबर फिरायला जाण्याचे दिवस आलेले आहेत. पण पावसाळा आहे. आरोग्य जपा. कुंभ राशी शनीची मूलत्रिकोण, त्यामुळे पटकन सर्दी पकडते तुम्हाला. धनस्थानामध्ये शनी आहे. घशाचं इन्फेक्शन होऊ देऊ नका. मग ते सांभाळून करा मजा. परदेशासाठी नोव्हेंबर नंतर राहू बदलला की लांबचे प्रवास दिवाळीनंतर आहेत. वास्तू कर्ज, गुरु हा कर्ज घेऊ देईल. मोठं घर बांधेल. कुटुंबस्थानामधला शनी हा घर बांधणीचे योग आणतो. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना नोकरीत वरच्या जागेवरून लोकांचे मदतनीस व्हाल. मंगळ कधीतरी ॲग्रेसिव्ह होईल. पण 7, 8, 9 सप्टेंबर या दिवसामध्ये चंद्र नोकरीमध्ये समाधान देणार आहे. सप्टेंबरचा 3रा आठवडा नोकरीमध्ये कामाचं पण खूप चांगलं समाधान, पैसा, रिवॉर्ड मिळेल. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना अष्टमातला रवी बुध योग त्वचा किंवा नर्वस सिस्टीम यांच्याशी काहीतरी थोडेसे अनारोग्याचे प्रश्न दिसणार आहेत. कामाच्या गडबडीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराबरोबर जमवून घ्या. संपूर्ण महिनाभर भाग्यामध्ये शुक्र भाग्येश आहे. मजेसाठी प्रवास कराल. प्रवास मजेचे होतील. शुक्र चांगल्या वाहनाचा कारक आहे. शुक्र हा औषधशास्त्र आहे. शुक्र हा मुळातच मीनेतुच्छीचा असल्यामुळे अध्यात्माचा पण कारक आहे. भाग्यामध्ये असलेला भाग्य शुक्र जो तुमच्या लग्नाचा योगकारक ग्रह आहे, त्याच्यामुळे प्रवासामध्ये पण खूप चांगले आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येणार आहेत. 60 ते 90 वयोगटातल्या लोकांसाठी बघूया.
तब्येतीच्या कारणामुळे रिटायर झाला असाल तर तुमची रास शनीची मूल त्रिकोण रास आहे. तुम्हाला ती कामातून निवृत्त नाहीच होऊ देत. काय काम करावं, नवीन सोसायटीसाठी काय करावं हा विचार तुम्हाला पडला असेल आणि त्या विचारावर काम करा. कारण तुम्हाला कामाशिवाय पर्याय नाही आणि काम हीच तुमची विश्रांती आहे. त्याच्यामधूनच तुम्ही समाधान शोधता. तुमच्या राशीसाठी ऑगस्टमध्ये 27, 28, 29, सप्टेंबरमध्ये 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 16, 17, 18, 22, 23, 24, 25 अख्खा सप्टेंबर महिना चांगला आहे. धनिष्ठ आहे मंगळाचं, शततारका राहूचं, पूर्वा भाद्रपदा गुरुचं अशी 3 नक्षत्र तुमच्या राशीमध्ये येतात. आरोग्यासाठी धनिष्ठा नक्षत्राला 27 ऑगस्ट, धनयोगासाठी 28 ऑगस्ट, गृहसौख्यासाठी 8 सप्टेंबर, 11 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, कष्टसाध्य फळ देणार आहे ग्रह तुम्हाला 1 सप्टेंबर, 9 सप्टेंबर आणि अचानक पैसा मिळणार आहे 3 सप्टेंबर, 11 सप्टेंबर. कारण सगळ्याच सप्टेंबर महिन्यातले चंद्र तुम्हाला चांगले आहेत. शततारक आहे राहूचं चतुष्पाद नक्षत्र. तुम्हाला मगाशी मी सांगितलं की हे तुमची वायुतत्वाची रास, शततारका वायुतत्वाच्या राहूचं नक्षत्र, त्याच्यामुळे याचा इथे खूप जास्त इम्पॅक्ट असतो. नशीब आहे 27 ऑगस्ट, आरोग्याचा दिवस आहे 28 ऑगस्ट, धनयोग आहे 29 ऑगस्ट, 7 सप्टेंबर आणि 16 सप्टेंबर, गृहसौख्याचा दिवस आहे 9 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, कष्टसाध्य दिवस आहेत पैसे देणारे 2 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर. पूर्वा भाद्रपद आहे पवित्र गुरुचं नक्षत्र, ज्याचे 3 चरण ह्या राशीत येतात. नशीब आहे 27 ऑगस्ट, उत्तम नशिबाचा दिवस आहे. धनयोग आहे 29 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 29 ऑगस्ट, 8 सप्टेंबर, 17 सप्टेंबर. आरोग्य चांगलं राहील 28 सप्टेंबर, 7 सप्टेंबर, 16 सप्टेंबर. गृहसौख्य 1 सप्टेंबर, 9 सप्टेंबर, कष्टसाध्य धन आहे 3 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर. एकूण सगळाच महिना तुमच्यासारख्या वर्कोहोलिक माणसाला जी गोष्ट हवी ते देणारा राहू तुमच्या राशीत आलेला आहेच. आणि गुरु षष्ठामध्ये सेवाभावासाठी आलेला आहे. धनस्थानामध्ये आलेला गुरुच्या राशीतल्या शनीवर गुरुचीच दृष्टी आहे. त्याच्यामुळे वाईट तर काहीच नाही, तब्येत मात्र सांभाळायला पाहिजे. कारण तुम्ही लक्ष देत नाही स्वतःच्या तब्येतीकडे. वर्कोहोलिक असल्यामुळे तुमचं लक्ष नसतं, हे सांगायला लागतं आवर्जून. याशिवाय कुंभ राशीमध्ये काय काय आहे, राहू आणि हर्षलाची मूळ त्रिकोण म्हणून काय आहे बघा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ. तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्याकडे शिकायला या. जानेवारीमध्ये नवीन बॅच सुरू करते आहे. ह्या राशीचं पूर्ण भविष्य बघा. पुढच्या राशीकडे जाईपर्यंत बाय बाय.